पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिंतोडे, कुठल्याही परिस्थितीत मी यायपाव तर मुख्यमंत्र्यांना थांबवून ठेवा। हा प्रकल्प देखील परराज्यात गेला ना तर आपल्याला चांगलंच रान उठवता येईल। अहो, सांगितलं तेवढं करा हो। रॉकेट? अरे काय मूर्खपणा आहे हा? कळालं तुझ्या? चिकल लावलं तरी ओळखला ना आबांनी रॉकेटला। मग त्याचं काय? आबा, पृथ्वी तेच पाहतोय, चिक्कल लावल्यावर खरा माणूस कळतो का? म्हणजे आबा, तू यशस्वी नाही काय? आणि मला ज्यानं मारलं ना तो यशासारखा दिसत नव्हता। त्या अप्पीसाठी मुद्दाम तिने स्वतःवर नाव घेतलंय। एवढं? अशी कोण लागून गेली ती त्याची? स्वतःच्या जीवावर उदार झालाय तो तिच्यासाठी। आबा, आपण एवढा दंगा केला ना तीच चुकलंय आपलं। म्हणजे तिचा घरचा किराणा बंद केला, बापूची वडाप बंद केली, एवढा सगळा ताप दिला ना म्हणून त्या यशानं स्वतःवर नाव घेतलं। कुणाला बी दया येईल आबा। तेव्हा झाला हिरो आणि आपण झालो विलन। आणि त्यांनी त्याची वडली पण वडली। अरे मग करायचं काय आपण? हा, त्याला शोधायचा कसा? आणि तो गावला पाहिजे। नाही पृथ्वी, थांबा जरा। सुजय म्हणतोय ते एकदम बरोबर आहे। यानं आपल्या इमेजला धक्का बसेल आणि लोक म्हणायला तयारच आहेत या आमदारांनी गोरगरिबांना छळलं म्हणून। हो आबा, लोकांचं मला काय घेणं देणं नाही। मला तो पाहिजे म्हणजे पाहिजे। गावणार की मी सांगतो काय करायचंय ते। असंच करू, पण आधी त्या यशाला शोधा आणि ही खाण हटवा तिथून। कदम, ओ कदम काके, कदम कुठे आहेत ग? अरे जरा चालून येतो म्हणून गेली। बीपी वाढल्यापासून तब्येतीची काळजी घेतात। होय तर। अरे जरा पाय मोकळ करूस वाटलं असेल त्यांना। तू एवढ्या रात्रीचे कपडे गोळा करते? अरे संध्याकाळी घ्यायचं राहिलं आतमध्ये म्हणून घेते। बर बर बर, चाल। अर्जुन, अरे तू ती तेलाची बाटली घेऊन का फिरायला लागलाय? अगं त्यासाठी शोधत होतो कदमांना, म्हणलं मस्त चंपी करून घ्यावी। एवढंच ना? अरे मी करून देते की चंपी। ये। आई शपथ काके, खरंच? अरे ये बैस। एक नंबर। हा, तुला दुसरं काय काम नाही ना? अरे नाही रे बाबा, आता काय काम असणार मला? आता एवढं करून मी झोपायला जाणार होते की। एक नंबर काके, लय भारी वाटतंय। आता बघा नाव पडलो ना 2 मिनिटात गायब ढगात। अर्जा, दमलास का रे? असं नाही काके, पण असं मालिश करून आहे ना डोकं एकदम रिलॅक्स होऊन जातं ग, मोकळं एकदम। आणि हे सगळं घरीच की ग, हॉस्टेलला कुठलं आलंय काय? अरे एवढं घर 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 करतोयस आणि मग असा का वागतोस र? काय झालं काके? सकाळी जे झालं ना त्याच्याबद्दल बोलते मी। कशाला तू त्या शहंशाच्या वादात पडतो सांग बरं? अगं काके, अरे अर्जुन, मी तुला कुठं कवा काय म्हणते का सांग बरं? अरे तुझ्यावर लई जीव आहे माझा आणि ह्यांचा पण लई जीव आहे बरं का तुझ्यावर। अरे पोटचं पोरगच म्हणतात की नाही तुला ते, मग कशाला नसत्या फंदत पडतो सांग बरं तू? अरे तू एवढा हुशार आहेस, सगळं कळते तुला, आणि मग एवढी एकच गोष्ट का समजणं झाली तेच कळणं झालंय बघ मला। आता सकाळी एवढं तुला समजावलं तरी पण तू त्या पोरीची बाजू घ्यायला निघालास। अरे तो प्रतापराव तुला कामावरून काढल त्या यशाला समोर हजर नाही केलं तर, आणि मग एवढं सगळं झाल्यावर ते विनू भाऊजींना कसं वाटेल सांग बरं जरा? तूच विचार कर। अरे आपलं घर, आपल्या घरातली लोक, तुझं बाप, अरे या सगळ्यांचा विचार करायचा सोडून त्या अवदसीचा कशाला विचार करतोस तू? काके, तू असं बोलली ना की मग मी बोलली तर काय? तिला समजून घ्यायला आपण कुठेतरी चुकतोय असं नाही वाटत का तुला?
काय करायचं त्या पोरीचं आपल्याला? हे बघ अर्जुन, शीतावरून भाताची परीक्षा करता येते, कळलं? मग यावेळी परीक्षेचा निकाल चुकलाय काके? म्हणजे काके तुला काय सांगितलं तर चिडणार नाही ना? सांग तर अर्जा. मला ती आप्पी लय आवडते अगं. माझं तिच्यावर लय प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करायचं डोक्यात आहे माझ्या. अर्जुन, अगं काके तू ऐकून तर घे ना, तू ऐकून घे माझं, मग तू म्हणशील तसं करेल मी ट्रेनिंग वरून आलो ना काके, तेव्हा रानात उतरलो पहिल्यांदा ना, तर आरूची इट्टी अडकली ती झाडाव, ती काढायला चढलो आणि तुझी आप्पी आणि तुझी हिंसा, त्या दोघांचं लपड आहे. हे बघ, जवळ आप्पीचं लग्न होत नाही ना, तर तुझ्या घराला काही चैन पडायचं नाही. सुषमा, तो पायाला लावायचा बाम इथं होता ना ग? काय? सुषमा, का ग? काय झालं? मला बोलायचं तुमच्याशी. काय? आप्पीच्या परीक्षेची तारीख कळली का? अगं तारीख नाही कळली अजून, पण म्हटली जाहिरात निघेल महिन्याभरात तारीख कळेल म्हटली. मग कसा चाललाय तिचा अभ्यास? सुषमा, आप्पी तर अभ्यास करतीच बघ, पण महिन्याभरात जे काय झालं ते तुझ्या डोळ्यासमोरच आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत तिचा अभ्यास होत असेल. पण तिने अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास तर केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय कसं होणार? होय ना, म्हणजे ती एवढी कष्ट करते तर, आणि पास नाही झाली तर? एकतर तिला कसलं मार्गदर्शन नाही, काय नाही. सुषमा, तुला नक्की काय म्हणायचं? म्हणजे मला काय वाटतंय, तुम्हाला आणि तिला किती बी वाटलं ना, तरी तर ह्या गावात राहून तिचा अभ्यास होईल असं वाटत नाही मला. नाही, तसं तू म्हणतेस ती पण बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतंय की, म्हणजे मला म्हणायचंय की आपण ना एखादा चांगला तिला पुढे शिकवणारा पोरगा बघून ना तिचं लग्न उरकून टाकू. सुषमा, परत तू त्या स्थळावर चालीस का? लग्नाचं काय घेऊन बसतीस का सारखं तू? मी ऐका तर, म्हणजे दर वेळेला असं लग्नाचा इशा निघाला की बॉम्ब फुटल्यासारखं का करता तुम्ही? हा, अगं आप्पी आता स्वतःच्या घरात आहे, तिला आपण अभ्यासाला वेळ देतोय. उद्या सासरी गेल्यावर जबाबदाऱ्या गळ्यात पडतील, तिला अभ्यास करू देतील का घरातली? मी काय म्हणते ऐका, म्हणजे आपण बघतानाच असं स्थळ बघायचं जे तिला पुढे शिकवतील, अभ्यास करून देतील. म्हणजे आपण त्यांना सांगायचं तसं, ह्या गोष्टीला येळ लागला तर लागू दे. मला एक गोष्ट सांगा, आता आपली आप्पी एवढी धडपड करते, जीवाचं रान करते, हा, पण तिच्या कष्टाचं चीज होतं याची खात्री आहे का तुम्हाला? नाही, आहे का खात्री? सुषमा, तू म्हणतीस ते बी खरंच आहे. मग तेच म्हणते हो मी, जे सगळ्या गोष्टींचा विचार करून बोलते मी. उद्या जर का तसं स्थळ मिळालं तर आपल्या पोरीच्या आयुष्याचं सोनं होईल. आणि आता तिचं वय आहे लग्नाचं, उद्या वय निघून गेलं की अजून वयाचं काय एवढं तेव्हा? हो, असं कसं म्हणताय तुम्ही? हा, सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे का नाही सांगा बघू. आपली परिस्थिती काय, तिचं वय काय, उद्या 7-8 तोळे सोनं घालायला जमणार आहे का आपल्याला तिच्या लग्नात? जमणार आहे का? नाही, मला मस्त माहितीये की आपली पोरगी सोन्यासारखी आहे, मान्य आहे मला, पण ही लोकांना कोण समजावून देणार सांगा? आधीच गावातील लोक तिच्याबद्दल काय बाई बोलतायत. त्यात त्या शहंशाचं प्रकरण झालं, आणि किती बी नाही म्हणलं ना तरी गावात ह्या गोष्टींची चर्चा होते म्हणजे होतेच. ती रूपा पाटील तिच्या भावाचं स्थळ घेऊन आलती आप्पीसाठी, आलती का नाही? पण ह्या सगळ्या प्रकरणानंतर तिने विषय काढला आपल्याकडे परत? नाही काढला का सांगा बघू. मला काय म्हणायचंय, म्हणजे आता आपण बघायला सुरुवात तर करू. 4-6 महिने जातीलच किंवा त्याच्यामध्ये, आणि तिच्या मर्जी विरुद्ध काय करू असं म्हणतच नाही मी. तिच्या मनाप्रमाणेच करू आपण सगळं. आणि समजा सातारा पुण्यातला एखादा पोरगा मिळाला तिच्यासाठी, तर तिच्या आयुष्याचं सोनं होईल. तिकडे तिला क्लासला पाठवता येत नाही म्हणून तुमचा जीव किती जळतो कळतंय मला. होय ग सुषमा, पण खरं तुला वाटतंय तिला करू देतील अभ्यास तसं? अहो, जग मस्त पुढे गेलंय आता. आणि जेव्हा आपण बैठक करू, लग्न ठरवू, तेव्हा सांगू की त्यांना की आमच्या पोरीला पुढे शिकायचंय म्हणून. आणि आपली आप्पी घरकामात किती हुशार आहे, घरातलं एक तरी काम ती पडून देईल का? सांगा बघू. खरंय, ज्या घरात जाईल ना
त्या घरातल्या माणसांची मनं नक्की जिंकल बघ आप्पी. मग झालं तर मग तिच्या अभ्यास करण्याने कोणाला काय त्रास होणार आहे सांगा. आणि असं बी आता ह्या गावात राहून ती कलेक्टर होईल असं मला तरी वाटत नाही. मला नाही वाटत ती ह्या गावात राहून अभ्यास करू शकल पुढं. आधीच तो पृथ्वी तिच्या पुढं मागं काय बाई बोलत असतोय. हा ठीक आहे सुषमा, तू म्हणतेस तर बघू आपण. नाही नाही बघू बिघू नाही. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता शब्द द्या की तुम्ही आप्पीकडं लग्नाचा विषय काढाल, तुम्ही बोलाल तिच्याशी. ठीक आहे सुषमा, मी तुला शब्द देतो. आपण लवकरात लवकर आप्पीचं लग्न करू. तर माझं ठरलंय काकी, लग्न करील ना तर आप्पीशीच. अर्जुन, तूच तर मारलं नाही ना तिच्यासाठी त्या. नाही नाही काकी, तो वेगळा असेल कोणतरी. उलट मी शोधतोय त्या शहंशाला. आणि हिच्याबद्दल मला जी वाटते ना काकी, ती लय मनापासून वाटते, लय आतनं वाटते का असं असं ठरवून नाही. मी वाचलं होतं कुठेतरी, म्हणजे आपण प्रेमात कसं पडतो माहितीये का, झोप लागलाय का तू आधी हळू 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 आणि मग दाब केली. एवढं सगळं झालंय, एवढं काय काय सांगतोयस मला आणि एका शब्दानं पण बोला नाहीच याच्या आधी. अगं कसं बोलणार काकी, आणि असं बोलायचं ठरवायचं आणि नेमकं काहीतरी व्हायचं तिच्यामुळं. अगं तसं नाही, काय ना काहीतरी आडवायचं ग. आणि मला तरी कुठं माहित होतं की माझी बदली इकडे होणार आहे का नाही, असं सगळं ते. एवढं सगळं ऐकल्यावर मला तर काय कळनाच झालंय बघ. काकी माझं ऐक, तुला आत्ता तिच्याबद्दल जी वाटते ना तशी नाही अगं ती. शपथ सांगतोय तशी नाही ती. ती इगळी आहे ग, म्हणजे घरच्यांचा विचार करणारी आहे, घरचं सगळं बघणारी आहे, हुशार आहे, अशी आहे ती. अर्जा, म्हणजे तुझं सगळं ठरलंय म्हण की. अगं असं नाही काकी, मला वाटलं तुला सांगावं, मनापासून वाटलं म्हणून मी तुला सांगितलं. आता तुझ्याशी बोललो ना तर कसं मोकळं झालं का वाटलं बघ. तर एवढे दिवस विचार करत होतो मी की कुणाशी बोलू कुणाशी बोलू, म्हणजे कादमांशी बोललो असतो तसं. पण तुझा विषय वेगळा आहे ना काकी, मग तुला सगळं माहिती आहे आणि तू जे काय सांगशील ना ती विचार करून सांगशील. मला माहिती तुला काय वाटतंय काकी. अरे मला काय वाटायचंय तिच्याबद्दल. हे बघ अर्जुन, आता स्वप्नील आणि सुजेचं कसं आहे माहित आहे ना तुला, काय झालंय त्यांच्या संसाराचं. आता हे बघ, त्याच्यात कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे ते असेल ते असेल, पण काय धड आहेत का त्यांचे संसार. तुझं पण तसं काय होऊ नये असं मला वाटतंय बघ. काकी तुला माझी काळजी वाटते मला कळतंय ग. तू सांग, मी तू विचार कर आणि मग सांग. मला घाई नाही अशी काय, पण काकी विचार करून तुला जे वाटते ना ते सांग मला. म्हणजे तू म्हणतोयस तर बघू, करू विचार. नक्की काकी? हे बघ, विचार करू असं म्हणलंय मी. असं एकदम घाई घाईत असं काय ठरणार नाही. अरे सोयरीक जुळवायची आहे, त्यांचं घर बीर माणसं काय बघायला नको होय. अरे कधी कधी चुकतो आपण माणसं ओळखायला. अगं हो काकी, पण तू विचार करू म्हणलीस ना त्यातच आलं सगळं. तू विचार करून सांगा. आप्पे, ही जी बरी आहे का ग आता? बरी आता बापू, मी सकाळी जाऊन आले ना, मला बरी वाटली आणि रात्री झोप पण लागली म्हणली. काय आता यश येईपर्यंत डोक्याला ताप आहेच की. वय खरं आहे, म्हणजे ते तर परत कधी येतील काय माहित. आता कधी येतोय ती देवालाच माहित बाबा. लवकरात लवकर परत यावा यशा. तसं बी आता अर्जुन आहे तोवर काळजी नाही आपल्याला. बापू, यशा मामा लवकर घरी येईल, मला माहिती आहे ना. नका काळजी करू. बर चला, मी हातला आवडते. हा वय, तुम्ही कधी बोलणार तिच्याशी? हा बोलतो की. आता यशाचा विषय चालू होता ना म्हणून काय बोललो नाही. हे बघा, कितीतरी दिवस आहे असंच चालू आहे. आज बोलू उद्या बोलू करून काय होऊन बसले बघितलं ना. हवा आप्पीच लगीन झालेलं असलं असतं ना तर यशा भाऊजींवर येळच आली नसती बघा. ठीक आहे, बोलतो. बोला. बापू, माझं पुस्तक गावलं. खबर शोधत होते, सापडतच
सापडलं होय. बरं झालं की. बरं तुम्ही काय म्हणत होता? काय नाही. आप्पे, तुझा अभ्यास कसा चालू आहे? अभ्यास चांगला चाललाय, पण बापू आता लई जोर लावा लागणार आहे बघा. ऐकलत का? जोर लावायला लागला अभ्यासाला. मी काय झालंय? आप्पे, चल लवकर. हे कुठे निघाला तुम्ही छकुले? माझा डान्स बसवायला. अच्छा, म्हणून एवढ्या उड्या मारत आलाय तुम्ही. भया, तुमचं तर मला काही कळतच नाही बघा. मम्मी अगं काय झालंय तुला? विचार तुझ्या बापूंनाच. बापू काय हो? काय नाही, तू जाऊन ये मग बोलू आपण. बर चला. तुमच्याच्यानी कायच होणार नाही बघा. आता मीच करते काय करायचं ते. मला ती आप्पी लय आवडते अगं, आणि तिच्याशी लग्न करायचं डोक्यात आहे माझ्या. आई येतो का मी? आई, अगं निघालोय मी. झालं तुझं, जा. विचार करते का? नाही काय नाही, तू जा की. काल आरजा बोलला त्याचाच विचार करते ना? तुला कळलं वय? सुजय, अरे तू कुणाला बोलला नाहीस ना? अरे आधीच घरात एवढा राडाच. आई, त्यामुळेच तू टेन्शन घेतलं हे पण दिसतंय मला. पोरगी म्हणजे नुसती अवधच आहे बघ. अरे ज्या घरात जाईल ना त्या घराचं नुसतं वाटोळ करून टाकल ती पोरगी. नाही असा अर्जा आला ना, मी तर त्याला सांगणारच आहे बघ. हेच करू नको. मला वाटलंच तू हाच विचार करशील. अरे तू बस, तू बस 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 बस. काय? मी सांगतो तुला. आई, एवढं सगळं होऊन बी त्यानं तुला हे सांगितलं, यावरनं तुझ्या लक्षात नाही आलं का त्याला किती वाटतं त्याच्याबद्दल? तो किती हट्टी माहिती ना तुला. त्याला वाटलं तेच केलं त्यानं. सरकारांचं पण ऐकलं नाही. मग काय तर. अरे पण करायचं काय? त्याला आत्ताच्या ताडवाय पाहिजे. अरे गोष्टी लई पुढे गेल्या म्हणजे नाही आत्ताच मुळापासून छाटाय पाहिजे सुजा ते. अरे नाहीतर काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं वय? मी गप बसायचं असं थोडी म्हणतोय. फक्त त्याला तू हे सांगू नको, झाड तोडलं पाहिजे असं थोडी आहे. पाणी तोडलं की झाड आपोआप सुकून जातं. हे बघ आई, तुला जे काही करायचंय ना त्या अर्जाच्या नकळत कर. त्याला यातलं काहीच कळून देऊ नको. अरे पण सुजा ते. आई, मला एवढाच एक मार्ग दिसतोय, अजून कुठलाच नाही. नाहीतर तू त्याला सांगशील आणि तो तेच डोक्यात ठेवून डायरेक्ट लग्न करूनच घरात येईल. नाही असलं काय नाही व्हायला पाहिजे सुजा. हे बघ ठीक आहे, तू काय म्हणतोयस त्याचा विचार करते मी. काय चाललंय माय लेकांचं? काय नाही. धाकली वहिनी आली पाहिजे असंच म्हणती आई. हा वहिनी एक नंबर बर का. अहो मी सांगून दमलो अर्जाला. घरात आला ना की गचंडी धरा त्याची. मामनजी, हा घ्या डबा. 7 चपात्या घातल्यात, पुरतील ना? हा 7? एवढ्या कशा पायी? काय काका, व्यायाम सुरू केला काय पोरागत? नाही ते आपलं हा गड्याचा डबा घेऊन जातो ना. अहो भाऊजी, म्हणजे शेतावरचा गड्या म्हणजे तो यश आहे का? अहो त्यानं तर काल देवळात किती राडा घातला. ते आपल्या शेतात आहे. अहो त्यो कशाला शेतात आता तो नाहीये, महिन्यापूर्वीच गेला. आता विष्णू आहे, त्याच्यासाठी डबा घेऊन जातो. बर येऊ का? वहिनी, हा काका शेतात डबा रोज नेतो का? नाही, आजच घेऊन गेलेत. आई, तुमच्यासाठी चहा टाकलाय, आत या. काका, तुझ्या शेतातल्या विष्णूचं दर्शन घ्यायला येतोय मी.
पृथ्व्या यशा गावला